उल्लेख केला होता मी, या अगोदरच्या चेंडूवरती देखील तसाच स्ट्रोक खेळायचा होता, परंतु थोडासा उशीर झाला बॅटरला बॅट खाली येण्यामध्ये. परंतु यावेळेस बघा टायमिंग देखील प्रॉपर झालं आणि स्ट्रोक देखील भरपूर चांगला एक्झिक्यूट झाला. 6 धावा प्राप्त केल्या, 6 धाव्यानं धावफलक 8 वरती. मी उल्लेख केला पॉवर प्लेचं षटक आहे. 38 सर्कलच्या बाहेर 2 खेळाडू सध्या तरी वायडिश मिडविकेटला खेळाडू आहेत आणि एक वायडिश लॉंगअपला. जवळजवळ काऊ कॉर्नर रिझनला ते खेळाडू तैनात आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज सज्ज केतन, इनफिल्डच्या वरनं जबरदस्त स्ट्रोक, खेळाडू पाठलाग तर करतोय परंतु बॉल निघून जाईल सीमारेषा पार, चौकार. विकेटनं गोलंदाजी करतोय. पिचिंग मोस्ट ऑफ इम्पॉर्टंट आहे आणि तेच अंपायरनं देखील सांगितलं. दुसरं षटक आकाश पाटील आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज आकाश आल्यात. अगदी अष्टपैलू खेळाडू आहे आकाश. अनेक सामने त्याने गोलंदाजाच्या जीवावरती देखील जिंकून दिल्यात. बॅटिंग करत असताना देखील आकाशी बॅटिंग तो करत असतो. सध्या गोलंदाजी करायची आहे या बायामामा चषक 2024 मध्ये. गोलंदाज झालाय सज्ज आकाश पाटील. दुसऱ्या षटकाचा पहिला बॉल. पहिला चेंडू स्विच करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क हवा तसा झालेला नाही आहे. अगदी बॉल पडला नंतर वापस पुन्हा एकदा बॅटला स्पर्श झाला. रिव्हर्सचा अटेम्प्ट केला होता. कुठे ना कुठे सरळ बॅट न खेळणं गरजेचं आहे. धावफलक हलतं ठेवणं गरजेचं आहे, कारण सुरई ए संघ बॅटिंग लाईन भरपूर मजबूत आहे आणि गोलंदाजी तेवढी धारदार जर झाली, कुठे ना कुठे 40च्या आत रोखलं गेलं तर निश्चित रूपानं त्या धावा चेस देखील होऊ शकतात. गोलंदाज सज्ज पुन्हा एकदा आकाश पाटील. यावेळेस बघा मिसटायमिंग फटका. आकाश चेंडू खाली, कोणतीही मिस्टेक नाही आहे आणि लागतोय धक्का क्रमांक 1 टीम NR बोरपाडा संघाला. रवी बॅक टू द डगआउट.
धक्का लागला येणार बोरपाडा संघाला. रवीला माघारी परतावं लागले. न्यू बॅटर विवेक शेळके क्रमांक 3 वरती. नक्कीच मी उल्लेख हा देखील करेन की येणार बोरपाडा संघ अगदी गोलंदाजीसाठी जास्त ओळखला जातो. गोलंदाजी लाईनअप भरपूर चांगली आहे बोरपाडा संघाची आणि 50+ टोटल जर म्हणला तर निश्चित रूपानं सुरई संघाला ते कठीणाईमध्ये आणू शकतात. बघा दोन्ही संघांची वेगवेगळी जी सिच्युएशन आहे ती त्यांच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. गोलंदाज आकाश पाटील समोर विवेक. पुढचा बॉल बॅकफुटला गेलाय, फोर्स केलाय अगदी इनफिल्डच्या डोक्यावरनं. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. मधनं सेट होऊन आला, बॅकफुटला गेला, फोर्स केलं आणि 4 धावा प्राप्त केल्यात. पुन्हा एकदा आकाश पाटील सज्ज झाला. यावेळी शफल झाला, अगदी लेग साइडला खेळून काढला. स्क्वेअर लेगला खेळाडू आहेत, फक्त एक सिंगल या चेंडूवरती. पियुष होते त्या ठिकाणी. धावफलकावरती धावा 20-20. धावा धावफलकावरती. गोलंदाज झालाय सज्ज. पुढचा बॉल अगदी लोअर फुल टॉस होता. बाट वरती घेतलं असतं तर बॉल बाहेर निश्चित गेला असता, परंतु डॉट बॉल निर्धाव चेंडू. धावफलक स्थिर 20. आकाश पाटील, आकाश टू ऋतिक. माफ करा प्रतीक यात अगदी घुमून मारलाय, फिरून मारलाय, मिसफील्ड झाली आहे. चुकीला माफी नाही. बॉल सीमारेषे बाहेर. 4 धावांसाठी चौकार. रुपेश होते, एक अनुभवी खेळाडू. नक्कीच छोटू नावानं परिचित आहेत. यस, 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 24 धावा. नक्कीच उल्लेख करत होतो रुपेशचा. अनुभवी खेळाडू आहे आणि अशा खेळाडूंकडनं चुका भरपूर कमी होताना पाहायला मिळतात. दोन षटकांचा खेळ समाप्त झाला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 24 धावा. खरं तर ज्या ठिकाणी 21 असायला हव्या होत्या त्या ठिकाणी आता 24 पाहायला मिळत आहेत, कारण मिसफील्ड झाली रुपेशकडनं. होम फोटो लाईव्ह टेलिकास्ट प्रोप्रायटर अनिल जिकेणी आपलं देखील सहर्ष स्वागत. गोलंदाज आयुषला बोलवलं जात आहे, आयुष पाटील. नक्कीच सुरई देखील अगदी पाहायला गेलं तर सर्व पाटील परिवाराचा सुरई गावामध्ये देखील. चोवीस धावा धावफलकावरती. तिसरं षटक मार्गस्थ पियुष पाटील आल्यात. आयुष पाटील स्ट्रायकिंग एंडला बॅटर प्रतीक असतील. विवेक आहेत. येस, 4 व्हीलर कार कोणाची आहे अगदी स्ट्रेचस
उजव्या बाजूला 1113. येस, वैभव भोईर उर्फ बंटी. आपलीच गाडी आहे मला वाटतं, ती बाजूला करायची आहे. जर या मॅचच्या दिशेनं आयुष सज्ज झालाय. पहिला बॉल फटका चांगला. विवेक शेळके पहिला चेंडूवरती चौकारला होता, परंतु त्यानंतर आता शांत क्रिकेट सध्या पाहायला मिळते. धावफलक 25, 25 धावा. येणार बोरपाडा विपक्ष जयदुर्गा सुरई ए संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. आयुष पाटील यंगस्टर आहे आणि यंगस्टर या गोलंदाजावरती अपेक्षा देखील भरपूर लावल्या जातात सुरई ए संघाकडनं. यावेळी शफल झाला. फटका चांगला. स्क्वेअर लेगला खेळाडू आहेत. एक सिंगल या चेंडूवरती देखील कंप्लीट. सिंगल डबलचा खेळ पाहायला मिळतोय. मोठा फटका खेळण्याची संधी दिली जात नाही. या उल्लेख केला यंगस्टर आहे गोलंदाज आयुष पाटील, परंतु अप्रतिम स्पेल आतापर्यंत 2 चेंडू चांगल्या टप्प्यावरती हाताळल्यात या गोलंदाजानं. अगदी अपेक्षा ज्या आहेत त्याच्यावरती त्या अपेक्षा पूर्ण करत असताना 2 चेंडू चांगल्या टप्प्यावरती, पुढील येणारे 4 चेंडू कोणत्या टप्प्यावरती हाताळेल, कारण समोर विवेक शेळके. शफल झालाय. जबरदस्त फटका. बॉल सीमारेषा पार. षटकार.
डील आखूड टपाचा बॉल आहे, पुल करण्याचा प्रयत्न, अगदी चेंडू अडवणं गरजेचं होतं, कुठे ना कुठे झेल घेण्याची शक्यता, परंतु बॉल सीमारेषेच्या बाहेर निघून गेलाय. चौकार. चार धाब्यानं अगदी 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाबा बनल्यात त्या म्हणजे 37 धाबा. शेवटचं अंतिम षटक बाकी आहे. 37 बनल्यात. शेवटचं षटक विशाल पाटील. विशाल पाटील आल्यात ती शेवटचं षटक घेऊन. विशाल स्ट्रायकिंग एंडला बॅटर विवेक शेखे. यावेळेस लॉफ्टेड फटका. खेळाडू आहेत, कोणती मिस्टेक ते करणार नाहीये. टिपलाय झेल आणि संपलाय. बॅट्समन विवेकचा खेळ. लागतो आणखीन एक धक्का. या पहिलाच बॉल वरती विवेक बॅक टू द डगआउट. स्विंग अँड मिस. डॉट बॉल. अगदी वेगानं चेंडू होता, परंतु त्याच्यापेक्षा वेगानं बॅट चालवली. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे. स्विंग अँड मिस. विशाल पाटील पहिल्या चेंडूवरती विकेट आलाय. त्यानंतर हा निर्धाव चेंडू. गोलंदाज सज्ज. यावेळेस खोल टप्पाचा बॉल. एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू डीप मध्ये आहेत. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. धोकादायक एंडला बॅटर आहेत. ओव्हर थ्रो. खराब थ्रो. आणि 3 धावा बघता बघता कंप्लीट केल्या जातील आणि 3 धाब्यानं धावफलक पुढे सरकेल. 40 धावा. 40 ऑन कार्ड. पुढची मॅच टीम वैदेही इंटरप्राइजेस जुना दुर्खी. विपक्ष टीम झरीमारी अलीमघर. दोन्ही संघांना विनंती आहे टॉस बॉक्स मध्ये रिपोर्ट करा. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. गोलंदाज विशाल. यावेळेस फटका चांगला. डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑफला खेळाडू. लॉंगनचा खेळाडू आलाय. तोपर्यंत एक सिंगल आणि विकेट गेली आहे. धावचीच्या रूपाने प्रतीकला माघारी परतावं लागेल. आणखीन एक धक्का लागतोय टीम एनआर बोरपाडा संघाला. न्यू बॅटर अनिकेत आल्यात, परंतु नॉन स्ट्रायकिंग एंडला. स्ट्रायकिंग एंडला बॅटर धीरज पाहायला मिळतील. 2 चेंडूंचा खेळ अजून देखील बाकी आहे. धावफलक 41. 41 ऑन कार्ड.
उल्लेख केला होता 50+ बनेल का? 2 चेंडूंचा खेळ अजून बाकी आहे. यावेळेस जबरदस्त फटका, मात्र चेंडू हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक, कोणतीही मिस्टेक नाहीये. आणखीन एका विकेटचं पतंग, धक्का लागतोय आणखीन एक. बॅटर जयेश माई. चांगली गोलंदाजी विशाल पाटीलची. आतापर्यंत फक्त 4 धावा खर्च केल्यात, 2 विकेट मिळवल्यात. पुढचा चेंडू घेऊन जयेशसाठी पलटी फटका खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल आला आणि अशा प्रकारे पहिल्या डावाचा खेळ झाला समाप्त. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा बनल्यात, त्या म्हणजे 41 आणि 42 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी येथून टीम जय दुर्गा सुरई ए संघाला असेल. टॉस करणार आहोत आपण. टीम वैदई इंटरप्राइजेस जून आंदुर्की, विपक्ष टीम झरीमरी अलिमगड. तर टॉस केला जाईल आमच्या टॉस बॉक्स मध्ये. जयेश माली यांनाच विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते आपण टॉस इथे करणार आहोत. अलिमगड विपक्ष जुन अंदुर्की या 2 संघामधील हा सामना आपल्याला पाहायला मिळेल. आणि या सामन्याचा टॉस आयोजन कमिटीचे मेंबर आहेत. टॉस बॉक्समध्ये दोन्ही संघ नाही आहेत, मात्र मित्र आपण पाहतोय ज्यांच्या हस्ते हा टॉस उडवला जातोय ते सुद्धा चौठाराव मानकुळचे संघ नाही का नाही, त्यांच्या नावे ग्रामीण क्रिकेटमध्ये एक विक्रम आहे. एकच स्पर्धेमध्ये पहिल्या सामन्यापासून फायनलच्या सामन्यापर्यंत टॉस जिंकण्याचा विक्रम जयेश माली यांनी केला होता आणि त्यांच्या शुभ हस्ते हा टॉस देखील इथे केला जातोय. हेड कॉल आहे जुनांतुर्की संघनायकाचा आणि हेडच आलेला आहे. तर डिसिजन पेंडिंग ठेवलं आहे, मात्र आपण थोडंसं वार्तालाप करायचं आहे. टॉस आपण जिंकलेलं आहे, या डिसिजन आपला पेंडिंग असणार आहे. मात्र हे जे आयोजन केले आपण पाहतो या खासदार चषक 2024 चौठाराव स्पोर्ट्स मानकुले आयोजित भव्य दिवस स्पर्धेचं आयोजन केले गेलेलं आहे. हे आयोजनाविषयी काय म्हणशील? आयोजन चांगलंच आहे आणि या ग्राउंडवर खेळायला मजा येते. तर तुमचा संघ, जो संघ या अगोदरच्या जिशेच्या स्पर्धा केलेल्या आहेत तोच संघ असेल की आज संघामध्ये काही चेंजेस पाहायला मिळतील? तोच संघ आहे आणि चांगला करण्याचा प्रयत्न करू. गोलंदाज आणि फलंदाज कोणाकडून जास्त अपेक्षा असतील? फलंदाजांकडून जास्त अपेक्षा आहे आणि गोलंदाजांकडून पण अपेक्षा आहे. आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. टॉस आपण गमावले आहेत, मात्र समोरील संघाने डिसिजन पेंडिंग ठेवलेलं आहे. तुम्हाला देखील तोच प्रश्न असेल, हे जे आयोजन केलं आहे आयोजनाविषयी काय म्हणशील? खूप चांगलं आयोजन केलेलं आहे आणि खेळायला संधी दिली त्याच्याबद्दल आभार त्यांचे. अलिमगड संघ नक्कीच स्पर्धेमध्ये उतरणार आहे. आपण पाहतोय या अगोदर जिशेचे किती स्पर्धा आपण खेळलेल्या आहेत? ही दुसरी टुर्नामेंट. आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो टॉस केलं गेलं आहे, टॉस जिंकले जुनं संघ नाही केले, मात्र डिसिजन त्यांनी पेंडिंग केलेलं आहे. मी घेऊन जातो या टॉस बॉक्समधून सरळ आमच्या कॉम बॉक्समध्ये. या स्पर्धेसाठी मित्रांनो स्वर्गीय संतोष कैलास माले यांच्या स्मरणार्थ श्री हरीश कैलास माले यांच्याकडून
आम्हाला प्रथम क्रमांकाची ट्रॉफी स्पॉन्सर केलेली आहे, त्यांचे विशेष धन्यवाद. द्वितीय क्रमांकाची आणि तृतीय क्रमांकाची ट्रॉफीज आपण पाहतोय, ज्या आम्हाला उत्तम दत्तू पाटील, पोलीस पाटील मोठवाल यांच्याकडून स्वर्गीय मकरंद दत्तू पाटील यांच्या स्मरणार्थ स्पॉन्सर केले गेले आहेत, ज्यांच्या संघाने पहिल्या दिवशी चांगली या कामगिरी देखील केली होती, मकरंद स्पोर्ट्स मोठवाल. त्यानंतर चौथ्या क्रमांकाची ट्रॉफीज आपण पाहतोय, ती ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर केलेली आहे स्वर्गीय कोंडराम बाबू भोईर यांच्या स्मरणार्थ श्री प्रमोद कोंडराम भोईर साहेबांच्या माध्यमातून त्यांचं देखील विशेष धन्यवाद. या स्पर्धेमध्ये सन्मान चिन्ह आपण पाहतोय, जी सन्मान चिन्ह आम्हाला स्पॉन्सर केलेले आहेत स्वर्गीय मथुरा बलिराम माले यांच्या स्मरणार्थ श्री ज्ञानेश्वर बलिराम माली साहेबांकडून. त्यानंतर सामनावीर मॅन ऑफ द मॅच च्या जे ट्रॉफीज आहेत, तसेच मालिकावीर ची जी एवन आगरी बॅट आहे ती आम्हाला स्पॉन्सर केलेली आहे स्वर्गीय ठकुबाई जयवंत माले आणि स्वर्गीय योगिता सचिन माले यांच्या स्मरणार्थ श्री सचिन जयवंत माले या साहेबांकडून त्यांचं देखील विशेष धन्यवाद. बेस्ट बॅटर आणि बेस्ट बॉलर ही पारितोषिक आम्हाला स्पॉन्सर केलेले आहेत स्वर्गीय मधुरकर बाबू भोईर यांच्या स्मरणार्थ श्री वासुदेव मधुरकर भोईर साहेबांच्या माध्यमातून त्यांचं देखील विशेष धन्यवाद. आणि या स्पर्धेमध्ये मालिकावीर हे पारितोषिक आम्हाला स्पॉन्सर केलेले आहे स्वर्गीय परशुराम गुलाब माले यांच्या स्मरणार्थ श्री अरविंद परशुराम माली साहेबांकडून त्यांचं देखील विशेष धन्यवाद. सामना आपण पाहतो या जयदुर्ग सूर्य विपक्ष एनआर बोरपाडा या दोन संघामध्ये. प्रथम फलंदाजी करताना एनआर बोरपाडा संघाने निर्धारित 4 षटकामध्ये धावफलक धावा झळकल्या, त्या 4 गाड्यांच्या मोबदल्यात 41 आणि 42 धावांचं आव्हान ठेवलं गेलं जयदुर्ग सूर्य या संघासमोर. रुपेश पाटील छोटू आणि त्याच्या समेत आकाश पाटील ही सलमी जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. तर गोलंदाजी ट्रॅकवर फ्रंटलाईन गोलंदाज पाहायला मिळतोय या वेग डोंगरे. इथे मात्र चेंडूला फिरकून दिलेला आहे, इनफिल्डच्या वरून चेंडू निघून जातोय या स्क्वेअर रिजन मधून सीमा पार कॅल्क्युलेट अगदी तोलून मापून मारला फटका आपण छोटूच्या बॅट मधून बडा स्ट्रोक. बडा धमाका आपण पाहतोय, उंची लहान आहे मात्र मोठा फटका त्याच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. वापसी करताना आपण बघतोय या पहिल्या चेंडूवर षटकार आणि त्यानंतर चेंडू हा निर्धाव. जयदुर्ग सूर्य विपक्ष एनआर बोरपाडा या दोन नामांकित संघामधील सामना आपल्याला पाहायला मिळतो. जयदुर्ग सूर्य संघासमोर जे लक्ष आहे ते 42 धावांचं. ऑन साइडला पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न, यावेळी मात्र आपण पाहतोय या एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतायत. आव्हानाच्या रूपाने हे धाव आणि संघाची धावसंख्या आपण पाहतोय 5 धावा, सॉरी 7 धावा आपण पाहतोय. या पहिला षटकार पाहायला मिळाला होता, 7 धावा आपल्याकडे पाहायला मिळतात. आव्हान 42 धावांचं पाहायला मिळत आणि या 42 आव्हानाचा पाठलाग करताना पहिलाच मोठा फटका रुपेश पाटील छोटूच्या बॅट मधून मोठा पाहायला मिळाला होता. इथे मात्र आपण पाहतोय या दिशा भरकटतोय गोलंदाज, पंचांचा इशारा वाईटचा येतोय आणि 1 फॉर द ओव्हरचा देखील इशारा दिला जातोय. आणि इथे मात्र रिव्ह्यूची मागणी केली आहे. आमचे या तिसरे पंच निखिलेश बजागे सर कंट्रोल रूम मध्ये आहेत.
तर हा चेंडू मात्र वाईट चेंडू आहे. आव्हान देता वाईटच्या रूपाने धावसंख्या आपण पाहतोय या सिंगलने पोहोचते ते 8 वर. वन फॉर द ओव्हरचा देखील इशारा गोलंदाजाला दिला गेलेला आहे. इथे मात्र पुल करण्याचा प्रयत्न, बॅटच्या मधोमध चेंडू घेता आला नाही. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतायत. इथे फ्लिक केलेल्या चेंडूला स्केड ऑफ द विकेट चेंडू स्क्वेअरलेग रिझन मध्ये अडवला जातोय. या स्पर्धेमध्ये आणखीन एक बक्षिसाची भर नक्कीच पडते, कारण आपण पाहतोय समाजसेवक केतन दामू माली साहेबांकडून मालिकावीर मॅन ऑफ द सिरीज साठी कूलर नक्कीच त्यांनी आम्हाला स्पॉन्सर केलेलं आहे आणि त्यांचं देखील विशेष धन्यवाद आम्ही चौथा स्पोर्ट्स मानकुलीच्या वतीने व्यक्त करतोय. इथे मात्र चेंडूला फिरकून देण्याचा प्रयत्न आणि चेंडू निघून जाईल सीमा पार. मेडविकेच्या वरून षटकार. धावसंख्या 6 ने वाढून होते. धाव प्लेगावर 16 धावा आकाश शाह यांनी या आकाशामध्ये हा फटका गेला होता. आकाश पाटील हा बाद होऊन पॅलमध्ये परतलेला आहे. न्यू बॅटर आता मात्र तिसऱ्या क्रमांकावर खेळण्यासाठी तो येतो सुजित पाटील. 17 धावसंख्येवर पहिला खतरा जयदुर्ग सूर्य संघासाठी या आकाश पाटीलच्या रूपाने. इथे खोलवर टप्प्याचा चेंडू अगदी यॉर्कर लेनचा चेंडू होता, सरळ निघून जातो या इष्टरक्षकाच्या हातामध्ये. विश्वास याच्यावर विश्वास दाखवलेला आहे संघ नायकाने आणि तो विश्वासाला पात्र ठरताना आपण बघतोय विश्वास लसणे हा गोलंदाज.
दुसरं षटक मार्गस्थ आहे. 42चं लक्ष आहे. इथे मात्र विकेट टू विकेट चेंडू स्ट्रेट वाईचा फटका. मात्र सरळ स्वतःच्या फॉल्टरमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण करताना स्वतः गोलंदाज आपण पद विश्वासलाच नाही. धावसंख्या स्थिर धाव करून 17 धाव पाहायला मिळते. विश्वासलाच नाही. गोलंदाजी ट्रॅकवर राईट आर्म ओव्हर द स्टंप. इथे मात्र समोर खेळले चेंडू डाऊन द ग्राउंड मात्र क्षेत्ररक्षक ते सज्ज आहे. एकच धावगणी संधी मिळेल फलंदाजाला. लॉंग ऑन रिझन मध्ये चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. वेग आकाश पाटीलचा झेल देखील चांगल्या प्रकारे पकडला होता. कट करण्याचा प्रयत्न इथे आपण पाहतोय. हलकासा अपील देखील केला जातोय. जोरदार अपील तिथे केला गेलेला आहे. मात्र पंचाचा इशारा इथे वाईटचा येतोय. पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल वैदेही इंटोबाजस जुन नांदुर्के विपक्ष झरेमरी अलिमगड या दोन संघामध्ये. रिव्हर्स फटका इथे मात्र आपण पाहतोय या कव्हर रिजन मध्ये चेंडू जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण तर पाहायला मिळते. मात्र 2 धाव घेण्यापासून थांबू शकले नाही फलंदाजाला. छोटूचे रनिंग नक्कीच व्याख्यानोजोग आहे. कारण आपण नेहमीच बनतोय चप्पलला नक्कीच आपण पाहतो अगदी सशालाही लाजवेल अशी त्याची रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. संघाची धावसंख्या आपण पाहतो 21 धावा 21 आणि इथून बरोबर 21 धावांची आवश्यकता आहे. निम्मा संघ निम्मा पल्ला गाठल्याने निम्मा धावांची इथून अजून आवश्यकता आहे. 21 धावा झालेल्या आहेत आणि इथून 21 धावांची अजून आवश्यकता आहे. कारण आव्हान आहे ते 42 धावांचं. आपण पाहतोय या सुरू असलेला सामना येणार बोरपाडा विपक्ष जयदुर्ग सुरू आहे. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल वैद्य इंटरपाची जुन नांदुर्के संघाने टॉस जिंकलाय. मात्र डिसिजन अजूनही पेंडिंग ठेवलेला आहे. आपलं डिसिजन नक्कीच आपण समजून कक्षामध्ये कळवायचं आहे. बारा चेंडू मध्ये धावा झालेल्या आहेत त्या 21 आणि येणाऱ्या 12 चेंडू मध्ये इथून अजून 21 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे नेट टू नेट फाईट आणि हेड टू हेड मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळते. धीरज तांदले तो गोलंदाजी ट्रॅकवर. पहिलं षटक विवेक डोंगरे, दुसरं षटकाला तो विश्वास लसने आणि तिसरं षटक धीरज तांदले घेऊन आलेलं आहे. शाखा प्रमुख सुरे काथोड पाटील साहेबांकडून देखील सुरे संघाला हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. काथोड पाटील साहेब शाखा प्रमुख सुरे ही स्पर्धा एन्जॉय करत आहेत आणि त्यांच्याकडून या स्पर्धेसाठी आणि स्पेशली जयदुर्ग सुरई संघासाठी त्यांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या. धन्यवाद काथोड पाटील साहेब सुरई. आपलं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. इथे मात्र जोरदार अपील आणि यस फलंदाज बाद. दुसरा हादरा बसतोय या जयदुर्ग सुरई या संघाला.
धावसंख्या 30 धावा आणि इथून 12 धावांची अजूनही आवश्यकता आहे जयदुर्ग सुरई संघाला हा सामना जिंकण्यासाठी. 8 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. एक चांगली जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय या रुपेश पाटील आणि या केतन पाटीलच्या रूपाने. इथे केवळ फ्लिक केलेल्या चेंडूला एका सिंगल धावेसाठी सिंगल संघाची धावसंख्येमध्ये बदल होतोय. धावसंख्या 31 धावा 31. 11 धावांची आवश्यकता आहे या षटकामधील शेवटचा चेंडू. सात चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे. इक्वेशन जयदुर्ग सुरई संघासमोर पाहायला मिळत आहे. धीरज तांदले गोलंदाजी ट्रॅकवर सामना करेल फलंदाज केतन पाटील. इथे मात्र रिथम मध्ये स्टेप मध्ये चुकतोय. पंचांचा डेड बॉलचा इशारा होतोय. इथे मात्र चेंडूला फिरकून दिलेला आहे. नो लुक शॉट. चेंडू निघून जाईल वाईट ऑफ लॉंग अंच्यावरून सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. पाटील गुजरातचा फलंदाज या फलंदाजाने आणलेला आहे आणि इथे मात्र नुलोक शॉट खेळताना आपण पाहतोय या फलंदाज केतन पाटील. ISPL स्पर्धेमध्ये नक्कीच कोलकाता टायगर्स या संघाकडून प्रदीप पाटील आपल्याला खेळताना पहिल्या सीझनमध्ये पाहायला मिळाला होता. खरं तर हा फटका त्याच्याच माध्यमातून सर्वप्रथम टेनिस क्रिकेटमध्ये खेळला गेला होता. नुलोक शॉट आणि इथे मात्र नुलोक शॉट खेळताना केतन पाटील देखील मागील चेंडूवर पाहायला मिळाला होता. इथे या कव्हर रिझनमध्ये चेंडू टोलूला या शतरक्षित इथे सज्ज आहे. एक धाव फलंदाज पूर्ण करतात. सिंगल संघाची धावसंख्या वाढते. धाव प्लेकडे 38 धावा आणि इथून आपण पाहतोय इनमिन 4 धावांची आवश्यकता आहे जयदुर्ग सुरई संघाला विजयासाठी. मजबूत स्थितीमध्ये नक्कीच आपण पाहतोय या जयदुर्ग सुरई संघ विजयाच्या उंबाट्यावर असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण 5 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 5 चेंडूमध्ये 4 धावांची आवश्यकता आहे. चमत्कारिक गोलंदाजी बंटी शेलकेला करावी लागेल. इथे मात्र समोर खेळलेला आहे मात्र सरळ क्षेत्राच्या हातामध्ये हा कॅच आणि इथे मात्र आपण पाहतोय या सिरकाव करण्याची संधी येणार बोरपाडा संघाला सामन्यामध्ये मिळालेली आहे. काने ट्विस्ट और मॅच बनती हुई सुपरहिट. खरं तर ज्या विकेटची आवश्यकता होती तो विकेट देखील बोरपाड संघाने या इथे प्राप्त केलेला या केतन पाटील धोकादायक ठरू शकला असता. तो मात्र बाद होऊन फॅलमध्ये परतलेला आहे. मात्र अजूनही खेळपट्टीवर रुपेश पाटील छोटो आहे आणि न्यू बॅटर आता मात्र पाहतोय आपण खेळपट्टीवर पियुष पाटील. 4 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता आहे जयदुर्ग सुरई संघाला विजयासाठी. इथे इनसाइड आउट सेफ लँडिंग होते. चेंडूची दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न देखील केला जातोय. 2 धाव पूर्ण. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न होईल की नाही पाहावं लागेल. 2 धाव तर पूर्ण केलेले आहेत आणि या 2 धावींनी संघाच्या धावफलकामध्ये बदल होतोय. धावसंख्या 40 धावा केवळ 2 धावांची आवश्यकता आहे विजय संपादन करण्यासाठी जयदुर्ग सुरई या संघाला. पूर्णपणे पाडत जड आपण पाहतोय या सध्या जयदुर्ग सुरई या संघाचा. कारण 3 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 3 चेंडूमध्ये 2 धावांची आवश्यकता आहे. कट करण्याचा प्रयत्न
अजूनही नक्कीच सामना संपलेला नाही. बंटी शेळके दाखवून देताना बंटी वाजवेल की खत्रीची घंटी पाहावं लागेल, कारण आता मात्र शेवटचे 2 चेंडू आणि 2 धावून येऊ शकतात. हा चेंडू अतिशय निर्णायक चेंडू असणार आहे. आता आपण म्हणू शकतोय की दोन्ही संघांना समान संधी आहे. येणार बोरपाडा संघ देखील हा सामना जिंकू शकतोय. इथे मात्र अशा आपण पाहतोय होत्या त्या मावळल्यात, कारण विजय फटका पियुष पाटीलच्या बॅट मधून आणि हा सामना जिंकला जयदुर्ग सूर्य या संघाने. कडून दुसऱ्या मित्राला हे पारितोषिक दिलं गेलं आहे. वेल प्लेड, वेल बॉलिंग विशाल पाटील अँड ऑल द बेस्ट नेक्स्ट मॅच. तर नेक्स्ट मॅच कडे आपण वळणार आहोत. तर नेक्स्ट मॅच लगेच सुरू करायचं आहे, कारण वैद्य इंटरप्राइजेस जुन्नर संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि जरीमरी अलीमगड संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी इन्व्हाइट केलेलं आहे. आपण पाहतोय या 4व्या स्पोर्ट्स मानकुल आयोजित खासदार बालेमामा चषक 2024 खास चषकाचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. स्पर्धेचा 3रा दिवस आणि 3ऱ्या दिवसामधील सामना पहिल्या फेरीमधील शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळेल.